हा असा रस्ता आहे. एक्झॅक्टली रस्ता खूप शेडी आहे आणि तिथे खायला पण आहे, कॅफे पण आहे आणि खायला पण आहे गोष्टी. मग साइन करून घेतला. मौत के जिम्मेदार हम खुद है. क्या बकवास की सुरभि ने अभी बताना हमको समरी में कमेंट्स में. एक पॉइंट असा आलेला की आमची गाडी पुढेच जात नव्हती. असं ढकलत होतो मी. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आज ही कोण आहे या व्लॉग मध्ये आणि आपण चुकलोय का की कोणा दुसऱ्याचा व्लॉग आपण ओपन केलाय का. बट नो, इथे मी आले माझं इंट्रोडक्शन करायला. मी आहे नीरज आणि सुरभीची बहीण. म्हणजे सुरभीची बहीण आणि नीरजची साली. सो हाय अँड वेलकम अगेन. आज आम्ही जाणार आहे कुठेतरी. सरप्राईज आहे, मला पण माहित नाहीये. हे दोघं मला सरप्राईज देत आहेत कारण मी पुण्याला आली आहे आणि लेट्स सी हे लोक मला कुठे नेत आहेत ते. तर जसं ती बोलली की आम्ही तिला सांगितलं नाहीये की तिला कुठे नेतोय आम्ही. बट वी आमच्या पोटात सरप्राईज किंवा काही सिक्रेट फार काळ टिकत नाही. सो मी आता डिस्क्लोज करते की आम्ही एक्झॅक्टली कुठे चाललोय. आम्ही आता हिला घेऊन चाललोय गो कार्टिंगला. दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स बाय द वे. मी या आधी कधी गो कार्टिंगला गेले नाहीये अँड आय हॅव नेव्हर हॅड दिस एक्सपिरियन्स. सो आय एम एक्साइटेड. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आमचा पण आहे तसा. आम्ही पण ह्याच्या आधी कधी गो कार्टिंग केलं नाहीये. सो आमच्यासाठी पण एक फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल आणि होपफुली आय थिंक की खूप मजा येईल. तिकडे अजून आमचे 2 फ्रेंड्स पण आहेत जे तुम्ही आमच्या एका व्लॉग मध्ये पाहिलं असेल. कुणाल आणि गौरी म्हणून आहेत. सो ते दोघं पण असणार आहे. चलिए शुरू करते हैं. क्या है बोर्डिंग पास. थैंक यू. आणि हा असा रस्ता आहे. शेडी का बरं वाटतंय. एक्झॅक्टली रस्ता खूप शेडी आहे. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय आणि खूप गर्दी आहे आज. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, बट खूप गर्दी आहे. किती कूल वाटतंय. व्हेरी मच इंटरेस्टिंग. किती कूल वाटतंय. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. मला तर एकदम एक्साइटमेंट होते. बट मी बघतो आता इतकी गर्दी इथे. इतकी गर्दी आहे. एवढी. आणि तिथे खायला पण आहे, कॅफे पण आहे आणि खायला पण आहे गोष्टी. तर मी आणि आय गेस इंडोर गेम्स पण वाटतंय तिकडे. मी तुम्हाला दाखवतो. बोलिंग मला असं वाटलं आहे तिथे. बॉलिंग, चीज पिझ्झा, स्टिम्युलेशन, क्रिकेट, भरपूर काही आहे. पण आता एवढी गर्दी बघून मला असं वाटतंय की गो कार्टिंगचा नंबर येईस तर हे बंद होऊन जाणार आहे. हे बघा इथे इंडोर गेम्स पण आहे. ते बास्केटबॉल चालू आहे माझ्या मते. मग बॉलिंग पण आहे आणि खायला पण आहे. तर मी म्हटलं ना तुम्हाला, ते बघा तिथे लाईन बघा. चला, इथे एवढा आवाज आहे. मला डाऊट आहे तुम्हाला काही आवाज येईल आमचा. सिंगल लोकांना हे लावायला. तर इथे आधी रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि रजिस्ट्रेशन नंतर त्यांनी विचारलं आम्हाला की कोणी कपल आहे का. तर मी म्हटलं हो आम्ही जेंट्स रुपी कपल आहे. तर त्यांनी आम्हाला रेड बँड दिला आणि जे सिंगल आहे त्यांच्यासाठी. जोर से बोलो. जय माता. आतमध्ये फक्त गेमिंग नाही आहे तर भरपूर काही गोष्टी आहे. जसं बघा PS5 आर्केड, मग रिफ्लेक्स चेक. बाकी बघू. आय गेस खायला पण आहे. मँगो मिल्कशेक आहे. सॉरी. ब्रीफिंग. जो भी डाउट होगा वो क्लियर करेंगे. Welcome to Raptor Go Karting. Here are a few rules.
दोनों चीज़ों में आपने अगर कॉम्प्रोमाइज़ किया, ट्रैक के अंदर हेलमेट को लेके या सीट बेल्ट को लेके कुछ भी इशू आता है तो उसकी रिस्पॉन्सिबल हम खुद रहेंगे. आत्ता यांनी चांगलं ब्रीफिंग केलं आणि फॉर्ममध्ये साईन करून घेतला. मौत के जिम्मेदार हम खुद आहे. आता आम्ही फोन जमा करणार आहे आमच्या 5th प्लेअरकडे. ती व्हिडिओ काढेल आता बाहेरून. You have to be very sharp, okay? Surbhi? Yes. घाबरू नको. तर आम्ही गो कार्टिंग करायला चाललो आहे आणि मी तिथे कार्टला पेंट मारायला चाललो आहे. मजा येणार कार्ट. मजा येईल. मी फक्त कोणाला पण ठोकू शकतो. कार्ट आहे ना, माझ्या मते आपल्या कार्टसोबत लिंक होतं आणि आपल्याला कळतं की आपण लॅब किती टाईममध्ये काढलं वगैरे ते सगळं. गर्ल्स एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे की जर मुली येणार असतील तर आपापले रबर्स आणि क्लिप्स घेऊन या, कारण ते केस बांधावे लागतात. मीला ऑलरेडी सांगितलेलं घेऊन यायला, पण तिने कंटाळा केला आणि मी आणलं. तू आणलंय तिने पण माझ्यासाठी तिला आणायला. यांच्याकडे आहेत एक्स्ट्रा क्लिप्स, बट ते जर गर्दी असेल तर तुम्हाला मिळणार नाही. सो आपापले कॅरेज करा. आणि लाईन खूप आहे. क्या बकवास की सुरभि ने अभी बताना हमको समरी में कमेंट्स में. वन सजेशन, इथे आल्यावर प्लीज यांचा बोबा टी ट्राय नका करू. स्ट्रॉबेरीवाला कोणतेच नाही आवडले. आप देखने के बाद में वो आगे जाएगी का नहीं? जाएगी. हा प्रश्न आम्हाला पण आहे. जेन्युइन क्वेश्चन. त्यांनी वेट कमी होईल. आम्ही पहिलेच ऑटोमॅटिकली स्पीड कमी करून चालू. वेट बघून एंट्री मिळाली म्हणजे आम्ही गो कार्ट करू शकतो. 10 मिनिट लॅप आहे. 10 मिनिटच्या लॅप नंतर इथनं मग पार्किंग एरिया राहील आणि मग गाडी इथे पार्क करून जाईल. मजा आली. कसं वाटलं? मला त्यांनी सोबत ड्राईव्ह करायला खूप मजा आली. हे लोक मला अंडर एस्टिमेट करत होते आणि आता पण भाऊ खरंच वजन कमी करायला लागेल. वजन तर कमी करायला लागेल. एक पॉइंट असा आलेला की आमची गाडी पुढेच जात नव्हती. असं ढकलत होतो मी. एक वेळेस मी ते कयाकिंग करत करत पाणीमध्ये गेलो होतो तेव्हा मला असं वाटलं की वजन कमी केलं पाहिजे आणि आता एक गो कार्टिंग मध्ये वाटायला लागलं वजन कमी केलं पाहिजे. आता खूप झालं. आता आपण जाणार आहोत स्कोर बघायला. बघूया या लोकांनी जितकं मला अंडरडॉग समजलेलं तितकं मी स्कोर केलं आहे की नाही, की मी यांना मागे टाकलंय की नाही, तो बघू आपण ते. ॲक्च्युली इथे स्कोर दाखवतात एव्हरी मॅच नंतर. म्हणजे म्हणे आता दिसत नसेल तर तुम्हाला काउंटरमध्ये दिसेल. एमटीवाला जास्त छान वाटतं इथे. हे बाई इथे स्कोर झाले का? आपले नाही आहे ना? ओ बाय. बेस्ट लॅक.
सुरभी विचारते तिचं नाव कुठं, तिला म्हटलं फास्ट करायला लागतं त्यासाठी. तू ते नाही दिसणार तुला. हे बाई इथे कोणाचंच नाही, आपलं इथे नाव आहे 43 सेकंड. पण एवढे एक आहे, जर का त्यांनी काउंटरवर सांगितलं की तुम्हाला 20 मिनिट लागतील तर 20 मिनिट नाही लागणार. गो कार्टिंगला लाईन भरपूर आहे. स्पेशली वीकेंडली सॅटर्डेज आणि संडेजला 20 मिनिटं तर बिलकुल नाही. तुम्ही 1 ते 2 तास पकडून ठेवा. आम्हाला पण किती चांगलं, आम्ही 5:30 6:30ला आलेलो. 1.5 ते 2 तास जवळजवळ आम्हाला लागला. म्हणजे आमचा नंबर आहे ना. बाकी बघा तिथे सगळे लाईन असते, तुम्हाला मी दाखवलीच आहे आधी. तर येस, तर तसं प्लॅन करून या. पाहिजे तर एकदा दुपारी येऊन बघू आम्ही पण. आम्हाला जर का वाटलं की दुपारी येणं योग्य राहतं तर आम्ही तसं सांगू तुम्हाला. मला आत्ता कळालं, मी ते मग वाचलं नव्हतं, बट टुडेचं बेस्टमध्ये माझं कळलं आलं 43 सेकंड. चीटर्स. आणि नंतर ह्याच्यानंतर सगळ्यात चांगला आमच्या चौघांमधला स्कोर आहे तो माझा आहे. काही नाही कोणाला काही नाही. हिने फक्त जाऊन तिकडे ट्रॅफिक जॅम केलेली आणि दुसऱ्यांच्या टायमिंगची वाट लावली. दोन वेळा आपटली ते, 2 वेळा. बट स्टील मी नाही, दॅट वॉज नॉट माय. बट स्टील शेवटच्या 3 जागा या तिघांनी घेतलेल्या आहेत. पहिली मी आहे. आता आम्ही करणार आहे शूटिंग, ते पण तुम्हाला दाखवतो कसं. शूटिंग आहे आणि त्याचं पण ॲक्युरेसी वगैरे कळेल. तर मला खूप असं कॉम्पिटेटिव्ह होऊन जातो मी अशा वेळेस. गाईज रेडी. आता घरी मजा येईल. हा पाठ माझा इथे मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. गाईज तिला आता कॅमेरा पण नाही दिसत आहे आणि ती तिथे शूट करणार आहे. त्याला म्हणजे आपण कसं घेतो काचाकडे लोडेड आहे किंवा आपण पायाबून कुठल्या माणसाकडे किंवा काचाकडे नाही करत. दुसऱ्या ब्लूसाठी याला पूर्ण मागे करायचं, हां, पूर्ण पुढं करायचं आणि त्यांनी शूट केला था केवढा डेंजर आवाज आला. शॉकिंग, मजा येते. एकदम डेंजर. आणि मग हे झालं की मग हे पूर्ण मागे ओढायचं. एव्हरी गोळी अच्छा निघालं ते. मी म्हटलं लॉक होईल तिकडे. आवाज येतोय का? हां, आवाज येतो. आवाज मला मारत नाही आता अरे भाई इथं बुलजाय झालं.
बेकार मजा आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आम्हाला निघताना असं वाटलेलं की भाई केवढा लेट झाला, आता काय होईल. बट म्हणजे माझा पण एक्सपिरियन्स आहे की जेव्हा पण मला कुठे जायची इच्छा नाही होत ना, पण तिथे गेल्यावर मग असं वाटतं यार बरं झालं आलो. यार सिरियसली म्हणजे निघालो तेव्हा असं वाटलेलं की यार बोर होईल, माहित नाही एवढी मजा येणार नाही येणार, पण ऍक्च्युली पण एवढी मजा आली आम्हाला. आणि त्यात मी जिंकलेली आहे. सॉरी गाईज, दिसतंय तुम्हाला बुलजाय मी हिट केलेला आहे फायनली. तुक्का वगैरे काही नाहीये, प्लीज. टू बी ऑनेस्ट दुसरं लागलं असतं तर भाई मानलं असतं. माझं बघा एकाच ठिकाणी प्रत्येक वेळेस, म्हणजे भाई काही अर्थ आहे का त्याला? क्वालिटी बघा भाई, क्वालिटी दिसते. क्वालिटी काही संबंध नाहीये. आणि या मॅडम तर बापरे टार्गेट सोडून सगळीकडे मागत सुटलेल्या. आम्ही आता वाव चायनीज मधून व्हेज चाऊमिन आणि व्हेज पनीर कुरकुरे मोमोज खाल्ले. छान होतं. तुमचा पोपट झालेला आहे कारण मला प्यायचं होतं 7up क्रश लाईम आणि कोक फ्लोट, बट स्टोर्स बंद झाले. तिथे जायचंय ते सगळं बंद झालेलंच आहे ऑलरेडी. थोडं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती असं, म्हणजे सोडा प्यावासा वाटत होता. कोक फ्लोट आपण घरी बनवू शकतो. कोक आणि व्हॅनिला आईस्क्रीम. पण आता खूप थकलो पण आहे, मजा इच्छा ना बनवून देऊ शकते कोक फ्लोट इफ वी हॅव द इंग्रेडिएंट्स. म्हणजे तुम्ही किती पण भारी रेस्टॉरंट मध्ये जा खा, बट काय ग मी म्हणतो अंडा भुर्जीची मजा आणते पण स्ट्रीट साइड कुठंच नाही मिळणार. काहीच बीट नाही करू पण शकत. 5 स्टारला जा, किती मोठं फॅन्सी रेस्टॉरंटला जाऊन खा, बट दिस इज इररिप्लेसेबल. अशी म्हणजे वेगळीच मजा येते एकदम हे खाऊन. अनहेल्दी फूड. अरे एन्जॉय करतोय आता. मी तर खात नाही एग, थोडं बसतो टाइमपास करतो, रील बघतो आणि मग इथनं घरी. म्हणजे असं नाही की मी खाल्लेलं नाही, खाल्लंय मी, बट मी सोडलंय आता नाही खात. सो वी आर डन फॉर द डे आणि आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आहोत. आणि आजचा व्हिडिओ हा खूप छान असणार आहे, म्हणजे तुम्ही बघितलाच आहे, बट तो छान यासाठी होता कारण त्यात मी होते. सो these guys will never agree. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.